बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांना अजूनही शिवसेना एक वादळ हे माध्यम तुम्हाकडून सबस्क्राईब झालं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या मला तुम्हा सर्वांपर्यंत रोज इत्यंभूत आहे अशा पोहोचविता येतील. तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा ही नम्र विनंती करतो. एव्हाना तुम्हाला शिवसेनेच्या त्या याचिकांच्या तारखांचा विसरच पडला असेल. यात तुमची काहीही चूक नाही म्हणा, कारण तुम्ही पाहताय तारीख पे तारीख, तारीख पे तारीखच चालू आहे. जे आजवर आपण बालपणापासून जे आपल्या मनामध्ये न्याय व्यवस्थेविषयी चित्र कोरलं गेलं होतं, म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये असेल, मराठी चित्रपटांमध्ये असेल, कोर्टामध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे गुन्हेगार सुटतायत आणि ज्याने तो गुन्हा थांबवलाय तो मात्र अडकतोय, हे आजवर आपण लहानपणापासून पाहत आलेलो होतो. आता चित्रपटांमध्ये त्याच गोष्टी दाखवल्या जातात, त्याचा वास्तवाशी कुठेतरी काहीतरी संबंध असतो. आणि होय, हे वास्तव आहे, हे मात्र उभ्या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेने गेल्या 1.5-2 वर्षांपासून चांगलंच पाहिलेलं आहे. खरं तर लोकशाही धोक्यामध्ये आहे. सर्वोच्च न्याय व्यवस्थांवर आमचा अजूनही विश्वास आहे. पण काल ज्या वेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्या दसरा मेळाव्याच्या त्या व्यासपीठावरून न्याय व्यवस्थेला जे खडे बोल सुनावले ना, ते अतिशय गरजेचे होते. आजचा विषय जो आपला आहे, शिवसेनेची याचिका नेमकी कोणत्या तारखेला आहे, तर तुम्हाला सांगतो, शिवसेनेची याचिका उद्या 15 ऑक्टोबर एकट्या शिवसेनेचीच नसून शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील याचिका सुनावणीला आहे. ती उद्या म्हणजे 15 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. आता तुम्ही म्हणाल, नेमकी उद्या सुनावणीला येणार आहे का, की जे आजवर येले माझ्या मागल्यासारखंच होणार? तर तुम्हाला लक्षात घ्या, या याचिकेचा क्रमांक मी तुम्हाला सांगतो, 28 आणि 28.1. या दोनही समसमान याचिका असल्यामुळे 28 आणि 28.1. याचिकेचा नंबर दुसरा किंवा तिसरा असेल, दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाला ही याचिका सुनावणीला असेल किंवा पटलावर असेल तरच ती याचिका सुनावणीला येण्याची शक्यता असते. मागच्या वेळेस 25वा नंबर होता, जर 25वा आला नाही तर 28वा काय येणार? खरं तर उद्या ही याचिका सुनावणीला येते की नाही येत, आता हे उद्याच पाहावं लागेल. पण आज जर तुम्ही मला विचाराल तर उद्या ही याचिका सुनावणीला येण्याची मला सुतराम शक्यता दिसत नाही. आता ज्युनियर वकिलांनी मागच्या वेळेस थोडासा प्रयत्न केला होता, थोडीशी या याचिकेबद्दलची ती याचिकेचं गांभीर्य समजवण्याचा एक प्रयत्न केला होता. पण तुम्ही पाहिलात, जस्टिस चंद्रचूड यांनी वकिलांवरच असो. पण उद्या ज्या वेळेस आपले वकील किंवा ह्याला मेन्शनिंग करावं लागेल आणि मेन्शनिंग केल्यानंतरच कळेल की पुढची तारीख नेमकी काय असणार आहे ते. पण माननीय CJI चंद्रचूड साहेब यांच्याकडनं खरंच अजूनही अपेक्षा आहेत की शिवसेनेच्या बाबतीतली ही याचिका नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही याचिका नसून, कारण बघा ना, शिवसेनेच्या बाबतीतला न्याय जर योग्य वेळेत झाला असता तर राष्ट्रवादी काँग्रेस सारखा पक्ष मला वाटत नाही फुटला असता किंवा त्याची हिंमत कुणी केली असती. आज शिवसेनेचा न्याय अशा प्रकारे टोलवला जातोय, त्यानंतर मग अशा प्रकारच्या हिमती ह्या उभ्या देशामध्ये होणार. कधीही बहुमताला किंमत राहणार नाही आणि बहुमताचा अर्थच सोडून द्या. तुम्ही कुठल्याही पक्षाचे आमदार खासदार फोडा आणि आपलं सरकार घेऊन या, हे असं चालू राहणार. आज तुम्हाला आणखी काही माहिती देतो. मला वाटतं गेल्या 8 ते 9 महिन्यात तुम्हाला माहित असायला हवं, 8 ते 9 महिन्यामध्ये जवळपास एकदाही मान्य सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका सुनावणीला आलीच नाही. जवळपास हा 9वा महिना. तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो, ज्यावेळेस नार्वेकर ही याचिका उशीर करत असताना तुम्ही सर्वांनी पाहिलात, कोर्टाने एक दिवशी त्यांना झापलं होतं की जर न्याय योग्य वेळेत झाला नाही, म्हणजे विधानसभा निवडणुका लागायच्या अगोदर जर हा न्याय झाला नाही तर त्या न्यायाला काही अर्थच उरत नाही. म्हणजे तुम्ही विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आमदार अपात्र करणार आहात का? हे स्टेटमेंट स्वतः कोर्टाचं होतं. मग त्यावेळेस जर कोर्टाने एवढं तो इंटरेस्ट ह्या केसमध्ये दाखवला असताना आज कोर्टाला नेमकं असं काय झालंय मला माहित नाही. का ह्या याचिका पुढे पुढे जात आहेत? ही रेअरेस्ट टू रेअर केस आहे, ही रेअरेस्ट टू रेअर, कारण हिचा देशाच्या लोकशाहीवर दुर्गामी परिणाम होणार आहे. आता नरेंद्र मोदी CJI यांच्या घरी जातात गणपतीसाठी, तो त्यांचा वैयक्तिक एक भाग असू शकतो, पण आजवर कधी आपण पाहिलं नाही कुठल्याही जस्टिसला कुणा सरकारातल्या एखाद्या प्रतिनिधीला, तेही पंतप्रधान पदाच्या सारख्या त्या महत्वाच्या पदावरच्या व्यक्तीला बोलवताना किंवा अशा पदावरच्या व्यक्तीने CJIच्या घरी जाणं हे आजवर माझ्या तरी पाहण्यात आलं नाही. तो त्यांचा एक वैयक्तिक भाग असू शकतो, त्यांना त्यांचे वैयक्तिक अधिकार असू शकतात, मला माहित नाही. पण त्यानंतर मुंबईमध्ये तुम्ही पाहिलं असाल कशा प्रकारे तो
कोर्टाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला बीकेसी मध्ये. त्या कार्यक्रमात देखील कशा प्रकारे ज्यांना आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलेला आहे त्यांच्याच बाजूला बसून जर त्यांनाच माननीय वगैरे अशा पदव्या लावणार असतील तर भविष्यात मला माहित नाही, भविष्यात ह्या न्यायाची अपेक्षा ठेवायची की नाही ठेवायची हा तुमच्या आमच्या आता मनाचाच एक भाग राहिला. पण मला वाटतं न्याय त्याच दिवशी संपला होता ज्या दिवशी 145 पानामध्ये निकाल देऊन सुद्धा, ताशेरे ओढून सुद्धा सगळे अधिकार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला, सगळे अधिकार मला वाटतं नार्वेकरांना किंवा विधानसभेच्या अध्यक्षांना देऊ केले होते. म्हणजे ताशेरे ओढले, चपराक ओढल्या, झाप झापलं, पण शेवटी अधिकार त्यांनाच देऊ केले होते. त्याच दिवशी खरं तर न्यायव्यवस्था संपली होती आपल्या नजरेतून. खरं तर हा निकाल आता न्यायव्यवस्थेचा, खरं तर न्यायव्यवस्था ही कोर्टाच्या त्या चौकटीत मला उभी दिसते. देशाच्या जनतेच्या नजरेत, महाराष्ट्राच्या पकडा तुम्ही 12 कोटी जनतेच्या नजरेमध्ये न्यायव्यवस्थेची प्रतिमा कशी असली पाहिजे. काल मला वाटतं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी अतिशय सूचक शब्दात सांगितलेलं आहे. मी तुम्हाला ती क्लिप दाखवतो, एकदा पाहून घ्या. नेमके शिवसेनेचे पक्षप्रमुख सूचक मोजक्या शब्दात काय म्हणालेले आहेत पहा. चंद्रचूड साहेब, अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुम्हाला इतिहासामध्ये तुमचं नाव अभिमानाने घ्यावं असं वाटत असेल तर आज ती वेळ आहे. लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा. तारखा मागून तारीख आणि बाहेर भाषण देऊ नका. निर्णय घ्या, निर्णय घ्या. म्हणजे अख्ख्या जगातली अशी एक विचित्र केस आहे की 3 सरन्यायाधीश त्यांची कारकीर्द संपून गेले, पण ज्या लोकशाहीमुळे ते सरन्यायाधीश झाले त्या लोकशाहीला ते न्याय देऊ शकले नाहीत. जे चंद्रचूड बोलले की मला निवृत्तीनंतर इतिहासात माझी काय म्हणून दखल घेतली जाईल. चंद्रचूड साहेब, अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुम्हाला इतिहासामध्ये तुमचं नाव अभिमानाने घ्यावं असं वाटत असेल तर आज ती वेळ आहे. लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा. तारखा मागून तारीख आणि बाहेर भाषण देऊ नका. निर्णय घ्या, निर्णय घ्या. भाषणाने निर्णय मिळत नसतो. जे तुम्ही बाहेर बोलताय तेच तुम्ही आतमध्ये द्या. तोच निर्णय आम्हाला पाहिजे. आणि संपूर्ण देशातली लोकशाही तुमच्याकडे बघते, न्याय देवता तुमच्याकडे बघते की तुम्ही गणपती पूजनाला मोदींना बोलवलं, ठीक आहे, गणपतीची पूजा जरूर करा, पण जेव्हा न्याय देवता म्हणेल माझ्या मंदिरात तुम्ही येता तेव्हा तुम्ही माझ्या न्याय देवतेला अभिमान वाटेल असं जे काय आहात ते करताय की नाही. झाले नाही तर आता या 21 तारखेला का 8 नोव्हेंबरला ते रिटायर होणार. म्हणजे अख्ख्या जगातली अशी एक विचित्र केस आहे की 3 सरन्यायाधीश त्यांची कारकीर्द संपून गेले, पण ज्या लोकशाहीमुळे ते सरन्यायाधीश झाले त्या लोकशाहीला ते न्याय देऊ शकले नाहीत. ही लोकशाहीची थट्टा आहे. न्याय मंदिर सर्वोच्च आहे, पण त्याच्याही पेक्षा मोठं माझं या लोकांचं मंदिर आहे. हे माझं न्यायालय आणि या न्यायालयात मी आलेलो आहे. आज दार ठोकून 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 आमचे हात दुखायला लागले, पण न्याय मंदिराचे दरवाजे उघडत नाही. आम्हाला न्याय देवता पावणार तरी कशी, आमचा न्याय निवाडा करणार तरी कशी. न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी असते, तिला समोरचं कोण लहान आहे का मोठा आहे हा फरक नसतो. ती आक्रोश तिच्या कानावरती पडत असतो. पण एखादा धृतराष्ट्रासारखा जर का तिकडे बसला आणि समोर लोकशाही रूपी द्रौपदीचं वस्त्रण होताना सुद्धा माझं पुढे काय होणार ह्याची चिंता करत असेल तर मग मी म्हणेन तुम्ही रिटायर झाल्यानंतरच मी तुमच्याबद्दल बोलेन. कारण आता बोललो तर तुम्ही इतर वेळेला तारीख पे तारीख, पण आता काय बोललो तर मी घरी पोहोचेपर्यंत तुमचा हातोडा पडेल डोक्यामध्ये. पण ही लढाई जे मी तुम्हाला म्हटलं ही केवळ माझ्यासाठी नाही तर महाराष्ट्राची ओळख सांगणारी लढाई. शिवसेनेचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे अतिशय मोजक्या शब्दात म्हणाले, धनंजय चंद्रचूड साहेब, आपलं नाव इतिहासामध्ये अभिमानाने घ्यावं असं जर वाटत असेल तर निर्णय घ्या, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. जगातली ही विचित्र केस आहे ज्यात 3 न्यायाधीश रिटायर होऊन गेले, पण तरी देखील या महत्वाच्या केसचा निकाल कोणीही, खरं तर मी पुढे जाऊन एक पाऊल पुढे जाऊन असं म्हणतो, कोणीही लावू इच्छित नाही. याचं कारण समजून घ्या. याचं कारण असं, ह्या केसचा निकाल ज्याच्या कोणाच्या कार्यकाळात लागेल, कारण खऱ्या अर्थाने जर ह्या केसचा निकाल लावायचा झाला तर हा केसचा निकाल अतिशय सुस्पष्ट आहे. परिशिष्ट 10च्या अनुसार हे सारे आमदार अपात्र होणं फार गरजेचं होतं.
त्याच क्षणी तो वचक बसला असता लोकशाहीचा, त्याच क्षणी तो वचक बसला असता कायद्याचा. पण तसं काही घडलं नाही. हे सरकार तरावं म्हणून, महाराष्ट्रातलं बेकायदेशीर सरकार तरावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नजरअंदाज केल्या गेल्या. अगदी मग सगळ्याच संघटना असतील, सगळ्या घटनेला पायदळी तुडवलं गेलं, संघटना वापरल्या गेल्या, अगदी केंद्रीय पातळीवरच्या यंत्रणा वापरल्या गेल्या, केंद्रीय पातळीवरच्या म्हणजे त्याला तपास यंत्रणा आपण म्हणतो त्यांना वापरलं गेलं, किंवा आता देशाच्या सर्वोच्च व्यवस्था देखील आता जर अशाच प्रकारचं वर्तणूक करू लागले तर आम्ही पाहायचं कुणाकडे मग नेमकं? या देशामध्ये हुकुमशाहीच्या म्हणजे हुकुमशाहीच्या दिशेने जाण्यासाठी एवढं पुरेसं नव्हे का? ही हुकुमशाहीच आहे. आज न्याय व्यवस्थेमध्ये आपल्याला जर न्याय मिळत नसेल, योग्य काळात मिळत नसेल, म्हणजे ती वराती मागून घोडे, त्याला काहीच अर्थ उरत नाही. आज ज्यावेळेस समजा भविष्यात आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊन आम्ही आमचा विजय मिळवून घेऊ, पण ज्या काळामध्ये ह्यांना शिक्षा मिळायची होती जनता त्यांना ती शिक्षा देईलच, पण ज्या काळात ती शिक्षा मिळायची होती ती शिक्षा मिळणंही गरजेचं होतं. ते मात्र घडताना आम्हाला कुठेही दिसलं नाही. आणि मी म्हणतोय, मगाशी म्हणालो, एक पाऊल पुढे जाऊन म्हणतो की आपल्या कार्यकाळात हा न्याय देऊन कोणी स्वतःचं नुकसान न व्हावं अशी काही तजवीज करतंय का? कुठल्याही प्रकारचं नुकसान न व्हावं अशी काही तजवीज आहे का? माहित नाही मला काही. पण अनेक शंका कुशंका मनामध्ये येतात. अनेक शंका कुशंकांना इथे जागा आहे. आम्ही जस्टिस लोयांना देखील पाहिलेलं आहे. जस्टिस लोयांचं पुस्तक, निरंजन टकलेंचं पुस्तक मी चांगलं वाचलं आणि त्यातून मला सगळं कळालं की जस्टिस लोयांच्या बाबतीत काय घडलं होतं, कशा प्रकारे तो घटनाक्रम घडला. अगदी डोळ्यासमोर असं चित्र उभं राहतं जस्टिस लोयांच्या बाबतीत. या सगळ्या घटनांकडे पाहता खरं तर मला तर खरं जस्टिस लोयांविषयी माझ्या मनामध्ये निरंतर आदर राहील, कायम आदर राहील. आपल्या जे कर्म आहे आपलं, कारण त्याची आपण शपथ घेतलेली आहे, संविधानाची शपथ घेतो ज्यावेळेस आपण न्यायमूर्ती वगैरे या पदांवर असतो किंवा वरिष्ठ पदांवर असतो, घटनात्मक पदांवर आपण एक शपथबद्ध होत असतो. त्या शपथेचं ज्यावेळेस आपण पालन करतो ना, त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीबद्दल एक आदर मनामध्ये वाढतो. असो, तुम्ही सगळं चांगलंच जाणता. आपल्या कार्यकाळाला बट्टा लागू नये, किंवा कारण दिला जरी निर्णय तरी भविष्यात ज्यावेळेस या निर्णयावर अभ्यास होईल त्यावेळेस त्या अभ्यासकांना, कायद्याच्या अभ्यासकांना कळेल की झाला गेलेला निर्णय हा चुकीचा दिला गेला होता, तर कुणाच्या कार्यकाळात दिला गेला होता, तर अशा XYZ व्यक्तीच्या नावाखाली कार्यकाळात अशा प्रकारचा निर्णय झाला होता. जर अशा प्रकारच्या घटना त्या काळात जर अभ्यासल्या गेल्या आणि ते जर बाहेर निघालं की ह्या कायद्याप्रमाणे, ह्या कलमाप्रमाणे हे सगळं चुकीचं दिलं गेलं, तर मात्र त्या काळामध्ये तो इतिहास, म्हणूनच उद्धव साहेब म्हणाले ना, इतिहासात तुमचं नाव जर आदराने घ्यावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण कमीत कमी निर्णय द्या. आम्ही म्हणत नाही कुठेही आमच्या बाजूने द्या, आम्ही म्हणतो कायद्याच्या बाजूने जा. कायदा सत्य कुठे दाखवतोय, कायद्याप्रमाणे सत्य काय आहे ते पहा आणि त्याप्रमाणे निर्णय द्या. एवढंच तर आम्ही सांगतो. आम्ही कुठेही म्हणत नाही शिवसेनेच्या बाजूने, आमच्या बाजूने निर्णय द्या. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. उद्या पाहूयात 28 आणि 28.1 वर आपली याचिका सुनावणीवर आहे. उद्या आपल्या वकिलांचं मेन्शनिंग होणार आहे की नाही उद्या सकाळी कळेल आपल्याला, आणि त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येईल. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.